कामगार बंधू भगिनींनो नमस्कार. कामगार सभा या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात कामगारांचे आरोग्य या विषयावर डॉक्टर प्रतीक शहाणे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार कामगार मित्रांनो, कामगार सभा या कार्यक्रमामध्ये मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. कामगार मित्रांनो, आधुनिकीकरण झालंय. तुमच्या कष्टाच्या सोबतीला यंत्राची सुद्धा साथ मिळाली. पण असं असलं तरी तुमचे कष्ट कमी झालेत का? नाही, उलट ते वाढलेत. त्याच वेळेला तुमच्या आरोग्याचे प्रश्नसुद्धा भेडसावू लागलेत. तुमचं आरोग्य हाच मुद्दा घेऊन आजच्या कामगार सभेमध्ये आम्ही आमंत्रित केलंय चिपळूण येथील वालावलकर कॉलेज आणि हॉस्पिटलचे कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप शहाणे यांना. सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर शहाणे गेली 10 वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल आणि गोसावी हॉस्पिटल मिरज येथे त्यांनी 3 वर्ष काम केलंय. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ENTमध्ये त्यांचे 3 पब्लिकेशन्स आहेत आणि आता ते वालावलकर कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर, कामगारांचे आरोग्य हा आजच्या कामगार सभेतील मुख्य विषय आहे, तर आपण याविषयी काय बोलाल? मुळात कामगारांचे आरोग्य हा आजचा कळीचा मुद्दा आहे. कारण की वाढत्या औद्योगिकरण व शहरीकरणामुळे वायू, जल व ध्वनी प्रदूषण होत आहे आणि या सर्व वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणांमुळे कामगारांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाढत्या कामामुळे जो कामाचा ताण वाढत आहे त्यामुळे मानसिकदृष्ट्या पण कामगारांचे खच्चीकरण होत आहे. तर आजचा जो मुद्दा आहे हा आपला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानुसार जनजागृती होऊन कामगारांचे स्वास्थ्य कसे वाढवता येईल याकडे आपल्याला मेन लक्ष वेधता येईल. खरंय, कामगारांचं आरोग्य हा महत्त्वाचाच प्रश्न आहे. आपल्या उत्तरामध्ये आपण जलवायू प्रदूषणाबाबत बोललात, तर त्याविषयी आम्हाला सविस्तर सांगा. हो, नक्कीच. जलप्रदूषणामुळे विविध पोटाचे विकार होतात. तसेच ध्वनी प्रदूषणामुळे कामगार हे कधीकधी मशीनच्या जवळ काम करत असतात. तर मशीनच्या जवळ काम करण्यामुळे काय होते की लवकर बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो किंवा कान दुखण्याचा त्रास होऊ शकतो व विविध कानाचे आजार होऊ शकतात. तसेच वायू प्रदूषणामुळे श्वसन प्रक्रियेचे आजार होऊ शकतात, जसे की अस्थमा, ब्रॉन्केक्टॅसिस हे आजार त्यांना होऊ शकतात. या प्रदूषणामुळे कोणते आजार होतात याची ओळख आपण करून दिलीत. प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांना आपण रोखू शकतो का? त्यासाठी आमच्या कामगार बंधू भगिनींनी कोणती काळजी घेतली पाहिजे? आपण प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांना नक्कीच रोखू शकतो. जसे की वायू प्रदूषणामुळे जो श्वसन प्रक्रियेचे आजार होतात तर त्यांना आपण मास्क घालून रोखू शकतो. तसेच ध्वनी प्रदूषणामुळे होणारे आजार रोखण्यासाठी आपण काम करत असताना मध्ये मध्ये छोटे ब्रेक घेणे किंवा इयरप्लग्स वापरणे या गोष्टी पण करू शकतो. व जलप्रदूषणापासून वाचण्यासाठी इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटरचे ट्रीटमेंट प्लांट्स उभा करू शकतो. मला असे वाटते की मनुष्य हा नेहमी परिस्थितीला दोष देतो, पण जो मनुष्य बिकट परिस्थितीतही मार्ग काढतो तोच यशस्वी बनतो. त्यामुळे औद्योगिकरण, शहरीकरण या गोष्टींना आपण थांबवू शकत नाही. किंबहुना आजच्या जगात प्रगती करायची असेल तर ते गरजेचेच आहे, पण त्याचबरोबर आपण आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे. कारण की म्हणलेच आहे ना, हेल्थ इज वेल्थ. खरंय, कामगारांनी जशी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तशीच ती जबाबदारी ते काम करत असलेल्या आस्थापनांची सुद्धा असते का? हो, नक्कीच. आस्थापनांनी कामगारांच्या स्वास्थ्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, कारण की कामगारच शेवटी देश घडवतात. आस्थापनांनीच त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण ह्या कामगारांमुळेच आपला देश आज विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय. पण कामगारांच्या आरोग्याविषयी आपण बोलत असताना फक्त या बाह्य गोष्टीच जबाबदार आहेत का कामगारांचं आरोग्य बिघडवण्यासाठी? बिलकुल नाही. मनुष्याचा हा स्वभावच आहे की नेहमी आपण दुसऱ्याला आधी दोष देतो. त्याचप्रमाणे कामगारांचे आरोग्य समस्यांसाठी प्रदूषण जितके जबाबदार आहे तितकेच त्यांचे दैनंदिन जीवनशैली जबाबदार आहे. नियमित व्यायाम, झोप, आरोग्यदायी जेवण या गोष्टींचा अभाव व व्यसनाधीनता त्यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आहे. व्यसनाधीनता हा एक महत्त्वाचा मुद्दा सर आज तुम्ही इथे मांडलात, तर याविषयी आम्ही सविस्तर ऐकायला आम्हाला आवडेल की कामगारांमध्ये कोणत्या प्रकारची व्यसनाधीनता आढळून येते. मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आम्ही दररोज हजारो कॅन्सर पेशंट चेक करतो व त्यातून असे आढळून आले की तोंडाचा कॅन्सर हा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे व त्याचे मुख्य कारण तंबाखू सेवन आहे. त्यामुळेच तंबाखू सेवनामुळे कॅन्सर होतो
ही लोकांच्या मनात असलेली भीती रास्तच आहे व ती असलीच पाहिजे. पण एकदा कॅन्सर झाला की माणूस जगत नाही ही भीती चुकीची आहे. हं. जर त्या सुसज्ज अशा कॅन्सर सेंटरमध्ये आलात तर त्यावर निश्चित योग्य उपचार होऊन पेशंट वाचू शकतो. जर कॅन्सरचे निदान लवकरात लवकर व योग्यरित्या झाले तर पेशंटचा जीव वाचू शकतो. पण त्यासाठी मल्टीमॉडेलिटी अप्रोचची गरज आहे. हं. म्हणजेच कॅन्सर सेंटर असे पाहिजे की जिथे CT स्कॅन, MRI, पेट CT स्कॅन या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत हं. व सुसज्ज पॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे व जिथं निपुण सर्जन्स आहेत, जिथं किमोथेरपी, रेडिओथेरपी, ब्रॅकीथेरपी अशा ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत. मी अशा केसेस दररोज बघतो. मुख्यतः तोंडाच्या कॅन्सरचे मी दररोज केसेस बघून त्यांना ऑपरेशन्स आमच्याकडे दररोज चालतात. मग ते यशस्वी होतात ऑपरेशन्स? हो, ऑपरेशन्स यशस्वी होतात आणि जे कामगार किंवा जो काही पेशंट्स आहेत आमचे हं. ते कमीत कमी 5 वर्ष तरी जगतात. आपण तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कॅन्सरबद्दल बोलतोय. कॅन्सर होण्याची अन्य काही कारणं आहेत का? कॅन्सर होण्याची इतर कारणे देखील आहेत, जसे की रासायनिक पदार्थांमुळे होणारा कॅन्सर, जसे की कोळशाच्या खाणी, गॅस निर्मिती, चमडीचे उत्पादन, रबर उत्पादन, ॲल्युमिनियम उत्पादन इत्यादी गोष्टींमुळे होणारा कॅन्सर. पदार्थजन्य कॅन्सर जसे की अल्ट्राव्हायोलेट लाईट, एक्स-रे यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो. हार्मोन्समुळे होणारे कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, प्रोस्टेटचा कॅन्सर. काही कॅन्सर अनुवंशिक पण असतात. कॅन्सरचे मुख्य 8 वैशिष्ट्ये आहेत, जे की वेदना होत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. हं. लक्षणांविषयी अज्ञान असते लोकांना, उपचारांविषयी अज्ञान असते, दूरच्या अवयवात तो पसरतो. कॅन्सरविषयी लाज व भीती किंवा स्टिग्मा असते. खर्चिक उपचार असतात, जीवघेणा आजार आहे, वेदनादायक मृत्यू आहे. या सर्व कॅन्सरचे 8 वैशिष्ट्ये आहेत. कोणती लक्षणं आहेत या कॅन्सरची? रुग्णाने लवकरात लवकर हॉस्पिटलला यावे व त्यांचे कॅन्सरचे निदान व्हावे असे मला वाटते. पण रुग्णाने जर लवकरात लवकर हॉस्पिटलला यावे असे वाटत असेल तर त्यांना ती लक्षणे माहीत असणे फार गरजेचे आहे. हं. आणि ती लक्षणे म्हणजे की बदललेला आवाज, गिळताना त्रास होणे, भरून न येणारी जखम, मानेतील गाठ, उपचाराला दाद न देणारा खोकला, हं. वेदनारहित शरीरातील गाठ, सततचे अपचन, संडासात रक्त पडणे, हं. तोंडातील पांढरे डाग, तोंड उघडता न येणे, हे सर्व कॅन्सरची लक्षणे आहेत. हे सर्व लक्षणे जर आपल्याला दिसत असतील हं. तर त्वरित आपण जवळच्या कॅन्सर सेंटरला जावे. ही लक्षणांपैकी एखादं जरी लक्षण वाटत असेल तर कामगारांनी जवळच्या कॅन्सर निदान केंद्रात जायला पाहिजे. हो. त्यांनी लवकरात लवकर कॅन्सर निदान केंद्रात जाऊन आपली सर्व तपासणी केली पाहिजे. कारण की लवकरात लवकर कॅन्सर सेंटरला जाण्याचा उद्देशच हा आहे की जर कॅन्सरचे लवकरात लवकर निदान झाले तर आपला जो लाईफस्पॅन आहे, जो कॅन्सर झाल्यानंतरचा जीवन जगण्याचा लाईफस्पॅन म्हणतो आपण, तो वाढतो. जर का तो एंड स्टेजला आपण कॅन्सर डिटेक्ट केला हं. तर तोच लाईफस्पॅन कमी होतो. कॅन्सर झालाय असं समजलं की मनुष्यासमोर पूर्वी मृत्यूचं भय उभं राहायचं. पण आता तुम्ही ज्या प्रकारे सांगताय त्या प्रकारे निदान लवकर केलं तर त्याचं आयुष्य वाढू शकतं. हो, नक्कीच. पण तुम्ही जे म्हणाला की पूर्वी जसं होतं की कॅन्सर झाला की माणसाचा मृत्यू हा निश्चित, पण ही गोष्ट आज आपल्याला बदलण्याची गरज आहे. हं. कारण की आज आपल्याकडे असे कॅन्सर सेंटर्स उभं राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये की हं. जिथं आपल्याकडे मल्टी मॉडेलिटी अप्रोच मिळतो. मल्टी मॉडेलिटी म्हणजे जर कॅन्सरचे निदान व्यवस्थितरित्या झाले, जसं की त्यामध्ये सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब, CT स्कॅन, MRIचे मशीन्स, हं. पेट CT स्कॅन या गोष्टी हं. व निपुण असे सर्जन्स असतील, हं. या सर्व गोष्टी जर एका कॅन्सर सेंटरमध्ये असतील तर त्या ठिकाणी कॅन्सरचे योग्य निदान, लवकर निदान होऊन चांगली ट्रीटमेंट पेशंटला मिळू शकते व त्यांना चांगल्या रीतीने जगण्यात मदत होऊ शकेल. एखाद्या कामगाराला किंवा एखाद्या रुग्णाला कॅन्सरचं लक्षण दिसतंय, तुम्ही जी लक्षणं आता मगाशी सांगितलीत, तर ते निदान कशा पद्धतीने केलं जातं? म्हणजे त्याची काही एक प्रक्रिया आहे का? हो, कॅन्सरचं निदान हे 2-3 प्रकारे केलं जातं. हं. एक तर ते सूक्ष्म सुईद्वारे तपासणी केली जाते. त्याला आमच्या भाषेत FNAC, फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी असे म्हणतो. त्याचा रिपोर्ट 1 दिवसात येतो. हं. दुसरा प्रकार म्हणजे सुईतून आपण तुकडा काढला जातो, त्याला बायोप्सी असं म्हणतात, हं. ज्याचा रिपोर्ट 3 ते 4 दिवसात येतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे एकतर ऑपरेशन करून पूर्ण गाठ किंवा तुकडा काढणे व त्याचा रिपोर्ट 3-4 दिवसात येतो व त्याला पोस्ट ऑपरेटिव्ह बायोप्सी असे आपण म्हणतो. हं. या 3 प्रकारे कॅन्सरचे निदान केले जाते. कॅन्सरचे निदान होणे हे फार महत्त्वाचे आहे. कॅन्सरचे निदान झाले की आपल्याला कॅन्सरची स्टेज कळते. स्टेज म्हणजे आपण कुठल्या स्टेजमध्ये आहे. जर का तो प्रायमरी स्टेजमध्ये असेल
तर तेच आपण योग्य ट्रीटमेंट घेतली तर आपल्या लाईफस्पॅन वाढतो, आणि जर आपण लेट स्टेजमध्ये प्रेझेंट झालो तर आपला लाईफस्पॅन कमी असतो. एकदा कॅन्सरचं निदान झालं तर मग कोणकोणत्या प्रकारचे उपचार केले जातात? कॅन्सरची निदान फक्त आता मी 3 प्रकार सांगितले, पण त्याची व्याप्ती ही पण महत्त्वाची आहे. ज्या प्रकारे की सोनोग्राफी, छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन आणि पेट सीटी स्कॅन याने कॅन्सरची व्याप्ती आपल्याला कळते, की तो शरीरामध्ये किती पसरला आहे. आणि शरीरामध्ये किती पसरल्या हे जाणून घेतल्यानंतरच मग आपण ट्रीटमेंटकडे जाऊ शकतो. तर जर आपण कॅन्सरचे उपचार बघितले तर कॅन्सरच्या उपचाराचे मुख्य 3 उद्दिष्टे आहेत. पहिलं उद्दिष्ट तर हे आहे की मुख्य गाठ पूर्णपणे काढून टाकणे. ज्या ठिकाणी ती गाठ आहे ती पूर्णपणे आपण काढून टाकावी. त्यानंतर दूरवर पसरलेल्या सूक्ष्म पेशींचे निराकरण औषध उपचारांनी करणे व परत त्या जागी गाठ होऊ नये म्हणून त्याला शेक देणे. हे कॅन्सरवरील उपचाराचे 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. ही आरोग्यहानी जर टाळायची असेल कामगारांची तर कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. कारण की एकदा कॅन्सर झाला किंवा एकदा कुठलाही रोग झाला तर त्याचे ट्रीटमेंट करण्यापेक्षा आपण आधी तो होऊ नये यासाठी काळजी घेतलेली कधीही अगदी चांगली. बरोबर. तंबाखू व दारूपासून दूर राहणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी की कॅन्सर रोखू शकते. आपल्या आहारातील बदल व जीवनशैलीतील बदल, वेळेवर खाणे, व्यवस्थित खाणे, जीवनसत्वे व इतर सूक्ष्म जीवनसत्वांचे सेवन करणे, नियमित तपासणी करणे, लठ्ठपणा टाळणे, नियमित व्यायाम करणे, फळे, भाज्या, मासे, टमॅटो अधिक खाणे व तेल, तूप, मांसाहार, दारू, भाजलेले पदार्थ कमी खाणे, या सर्व गोष्टी आपण जर केल्या तर आपण कॅन्सर व इतर रोगांपासून नक्कीच वाचू शकतो. तसेच कामगारांनी रेग्युलरली हेल्थ चेकअप केला पाहिजे. सर्व रक्ताचे टेस्ट, सोनोग्राफी, कानाच्या मशीनचा तपास, डोळ्याची तपासणी इत्यादी सर्व आम्ही चेकअप करून घेतो. मी कान नाक घसा तज्ज्ञ असल्या कारणाने असे सांगू इच्छितो की जे कामगार इंडस्ट्रीमध्ये काम करतात जिथे मशीनचा खूप आवाज आहे त्यांनी दर 6 महिन्याला कानाच्या मशीनची तपासणी करून घ्यावी. तसेच तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी प्रथम तर ते सेवन करणे टाळावे व दर 6 महिन्याला कान नाक घसा तज्ज्ञाकडे आपला चेकअप करावा. वरील सर्व गोष्टींनी आपल्याला शारीरिक स्वास्थ्य तर नक्की लाभेल, पण कामगारांनी मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी योगा, प्राणायाम करणे व आपल्या कामाने समाधानी होण्याचे गुण अंगीकारला पाहिजे असे मला वाटते. पण ह्या इतकं सविस्तर मला माहिती दिलीत. तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये असं वाटतं की जनजागृती केली पाहिजे, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी, प्रतिबंधात्मक उपाय सांगितले पाहिजेत? आजच्या जगाचा मेन प्रॉब्लेम हा आहे की लोक हे पैशाच्या मागे धावत आहेत. तेच कामगारांचे पण झाले आहे. त्यांना पण पैसे पाहिजेत. 8 तासाची ड्युटी केली की ओव्हरटाईम करून दुसरीकडे कुठेतरी काम करतात. तर हा पैशाचा खेळ जो आहे तो सगळीकडे चाललेला आहे. यामुळे आपण काय होतंय की यंग जनरेशन जी आहे ती पैसे कमवण्याकडे लागते व त्यामुळे काय होतं की आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. म्हणजे 20 आणि 30तले लोक हे सकाळी मॉर्निंग वॉकला आपल्याला क्वचितच दिसतात आणि मग ते 40-50 नंतर जेव्हा शुगर लागते तेव्हा मग ते मॉर्निंग वॉक करताना आपल्याला दिसतात. बरोबर, अगदी बरोबर. तर ह्याच्यामुळे जनजागृती हे तर मेन उद्देश आहेच आहे. काय होतं की कामगारांकडे पैसे नाही आहेत, त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सोयीसुविधा नाही आहेत. तर माझं एक असं म्हणणं आहे की कामगारांचे रेग्युलर हेल्थ चेकअप हे व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट हेल्थ चेकअप करून दिले पाहिजेत. आस्थापना ज्या की कामगारांना काम देतात त्यांनी पण हे हेल्थ चेकअप फ्री ऑफ कॉस्ट करून घेणे गरजेचे आहे. जर आपण रेग्युलरली हेल्थ चेकअप केले तर आपल्याला आपल्या शरीरातील काही दोष असतील तर ते आपल्याला लगेच कळतील व आपण त्यांच्यावरती लगेच उपचार घेऊ शकू. जनजागृती करण्यासाठी माझ्या मते आपल्यासारखा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा तर खूप छान आहेच आहे, पण इतर प्लॅटफॉर्म्सचाही वापर होणे गरजेचे आहे. तुम्ही जसं म्हणालात की खरंच पैसा हा आता खूप मोठा झालाय आणि आरोग्य हे सेकंड नंबरवर आलंय असं ह्याच्यातनं दिसतं. हो, नाही बरोबर आहे. तरी पण आता सध्या म्हणजे बऱ्याच योजना अशा आल्या आहेत की आयुष्मान भारत आहे किंवा या सर्व योजनांमुळे जरा फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट जी आहे ती आता चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा फायदा बऱ्याच लोकांना होत आहे. तर हे अभिनंदनास्पद आहे. आपण कान नाक घसा तज्ज्ञ आहात तर कोणत्या प्रकारचे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसतं ह्या सगळ्यामध्ये? मी कान नाक घसा तज्ज्ञ आहेच आहे आणि त्याचबरोबर मी एक कॅन्सर तज्ज्ञ पण आहे. म्हणजे मी कॅन्सरचे पण ऑपरेशन्स करतो.
तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे. आणि तंबाखू, गुटखा, मावा, सिगरेट या सगळ्या गोष्टींमुळे तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. याच्यामध्ये कोणत्या वयोगट जास्त आढळतो, मध्यमवयीन, वृद्ध की तरुण? तरुण लोक जास्ती इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे हे 30 ते 40 मधले लोक जास्ती इन्व्हॉल्ड व्हायला लागलेत आता. काय व्हायला लागलंय हे जसं जसं आपण पुढे चाललो आहोत तसं तसं ती वयोमर्यादा खाली यायला लागली आहे. म्हणजे आधी 50च्या वरचे लोक कॅन्सरनी ग्रस्त होते, पण आता 40तले पण लोक कॅन्सरनी ग्रस्त व्हायला लागलेले आहेत. कारण की आपलं तंबाखू सेवन हे वयाच्या लवकर चालू व्हायला लागलंय आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. या सगळ्यामध्ये उपचार तर खूप चांगल्या पद्धतीचे उपलब्ध आहेत कॅन्सरवर, पण त्यात मृत्यूचं प्रमाण कमी आलंय की आहे तसंच आहे, काय वाटतं? हा, मृत्यूचं प्रमाण हे योग्यरित्या जर का आपण ट्रीटमेंट घेतली तर मृत्यूचं प्रमाण कमी येते आणि लवकरात लवकर निदानाने मृत्यूचं प्रमाण कमी येत आहे. त्याचप्रमाणे जर का आपण चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली तर मृत्यूचं प्रमाण कमी होते. सर, जसा शेतकरी ह्या देशाचा राजा आहे, सैनिकांमुळे आज आपण संरक्षित आहोत किंवा सुरक्षित आहोत, तसंच कामगारांमुळे आपला देश प्रगतीच्या दिशेने चालतोय. त्याच्यामुळे या तिन्ही वर्गांचं आरोग्य चांगलं असणं ही आजची गरज आहे. तर आपण कोणता संदेश कामगार वर्गाला द्याल? हो, निश्चितच. माझं तर असं म्हणणं आहे की कामगार हा नेहमी देश घडवत असतो, तर आपण कामगारांचे आरोग्य घडवूया. अरे वा, खूपच छान. कामगार मित्रांनो, आज तुमच्यासाठी डॉक्टर शहाणे इथे आले होते आणि त्यांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली आहे. ध्वनी प्रदूषण तसंच व्यसनाधीनता याच्यामुळे कोणत्या प्रकारचे आजार होतात आणि ते होऊ नये याच्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. पैसा हे आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचं माध्यम आहेच, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही ही वस्तुस्थिती असली तरी सुद्धा आरोग्य असेल तर पैसा मिळवताच येतो, असा एक छानसा संदेश सुद्धा डॉक्टर शहाणेने आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून दिलाय. कामगार मित्रांनो, तुमच्यामुळे आमचा देश घडतोय, तुम्ही तुमचं आरोग्य जपा, असं या कार्यक्रमाच्या शेवटी सांगत मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेतेय. सर, आपण या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलात, धन्यवाद. आपण मला या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल संपूर्ण आकाशवाणी टीमचे धन्यवाद. कामगार सभा या कार्यक्रमात कामगारांचे आरोग्य या विषयावर डॉक्टर प्रतीक शहाणे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.